पारू हम्म. आदित्य कुठे? ते कामासाठी चेन्नईला गेले. दिशा, हे, प्रीतम मॅडम, प्रिया, कसं पडलं तुम्ही? होता लागलं का तुम्हाला? मुद्दाम केलाय कोणीतरी. अगं कोण का मुद्दाम करेल असं काहीतरी? कालपर्यंत ही चेअर एकदम व्यवस्थित होती, आज अचानक कशी काय तुटली? कोणी केलंय हे? एक सासू मॉम, हे सगळं या नालायक पारूनं मुद्दाम मला त्रास देण्यासाठी केलंय. खरं तर आता मी हिला काय ते बोलूच शकते, पण हिनं पुढचं प्लॅनिंग केलं असणार. त्याशिवाय अहिल्यासमोर हे सगळं करण्याची हिम्मतच केली नसती. मला हिच्यापासून सावध राहिलं पाहिजे. मला भूक लागलीये, मी आता कुठे बसायचंय? दिशा, या टेबलवर तरी तुला जागा नाहीये. तू एक काम करू शकतेस, ब्रेकफास्ट घे आणि खोलीत जाऊन कर. एक सासू मॉम, हे खूप अनफेअर आहे. बरोबर आहे दिशा मॅडम, इथं असं उभं राहून चिडचिड करत बसण्यापेक्षा ना, तुम्ही हा तुमचा नाश्ता घ्या आणि तुमच्या खोलीत जाऊन खा ना निवांत. जा जा खा. तूच का? प्रीतम, प्रीतम, हा बोलवलं साई. हे बॅग. काय आहे? आणि एवढी कॅश? ह्या बॅग मध्ये 50 लाख रुपये. हे तुला आपल्या कामगार कल्याण हॉस्पिटलला नेऊन पोचवायचे आहेत अर्जंटली. मी त्यांच्याशी ऑलरेडी बोलून ठेवलेलं आहे. तुला फक्त हे पैसे आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे घेऊन जायचे आहेत. फक्त पैसे दिलेस की त्याची रिसीट मात्र घेऊन ये. ओके. तर रक्कम मोठी आहे, जरा सांभाळ. हो काळजी करू नका, मी सांभाळून जाईन. येतो मी. साधारणपणे प्रीतम, काय ग, आत्ता गेला ना तो? श्रीकांत, हे प्रीतम सोबत जायला हवं होतं का रे? म्हणजे एवढी मोठी रक्कम आणि ह्याआधी आपण त्याच्यावर एवढी मोठी जबाबदारी कधीच नाही दिलेली. व्यवस्थित घेऊन जाईल ना तो? आईल्या, अगं नको काळजी करू. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे. तो व्यवस्थित पोहोचवेल पैसे. तू काय दाखवत होतास? हे बघ. दादा गाडीचा त्याकडचा टायर ना पंक्चर वाटतं, एकदा बघा ना. पंक्चर आहे? हो हो. बघतो, थँक्यू.
पारोस डिफेन्स सर्व्हिसेस याच बिझनेसच्या जोरावर एवढा माज करायला लागली पारू. इतका माज की आता मला त्रास जायला लागली ती. इतकी हिंमत वाढली तिची. मला नाश्त्याच्या टेबलवरून उठवलं. काल रात्री मला मिरचीची धुरी दिली आणि मला या घरातून हकलण्याची स्वप्न बघतीये ही तीड तंबडीची मोलकरीण. एव्हरी टाइम माझी काही ना काही खोडी काढते आणि चुका करते. या बिझनेसच्या जोरावर इतक्या उड्या मारतेस ना तू. आता मला प्रोवोक करून तर तू माती खाल्ली आहेस ऑलरेडी. आता मी थोडी माती तुझ्या कस्टमर्सला खाऊ घालणार. मग जेव्हा कस्टमर्सच्या डब्यांमध्ये माती सापडेल तेव्हा सगळे कस्टमर्स बोंबाबोंब सुरू करतील. पारोस डिफेन्स सर्व्हिसेसच्या डब्यांमध्ये माती, अशी न्यूज सगळीकडे पोहोचेल आणि मग आपोआपच या किचनला कायमचं कुलूप लागेल. पारू 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 का केलंस ग असं? आता मी ही सगळी माती तुझ्या जेवणात नको, तुझ्या मसाल्यांमध्ये मिसळणार. जेवणात मिसळली तर तू परत सगळं जेवण बनवशील. मसाल्यांमध्ये माती मिसळली हे काम झालं. ह्या का करत बानी? अहो अहो बोला, काय काम होतं तुमचं? यांचं काय काम असणार इथे? यांचं काम असतं तर पारूला ऑर्डर सोडली असती यांनी. मॅडम, हे पारू टिफिन सर्व्हिसेस आहे. इथे येताना तुम्ही विचारलं होतं का त्यांना? दिखा इडिबम में खावा. काय बघू काय लपव? काही नाहीये, रिकामा डबा आहे. आणि मी सांगते मी इथे का आले होते. मी खरं तर इथून अशी सहजच जात होते, पण म्हणलं पारूचा बिझनेस एवढं जोरदार सुरू आहे, सगळे तिच्या जेवणाचं एवढं कौतुक करतात, तर म्हणलं मग माझ्या स्वतःसाठी थोडासा इथला मसाला घेऊन जाते. म्हणून मी आले होते. या डब्यात मी मसाला घेऊन जाणार होते. देखा मैडम, तू जल्दी से जल्दी यहाँ से निकल जा, नहीं तो हम पारू भोजी के बुलाए दे भा. काय बोलली? ती बोलतीये आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, नाहीतर पारूला आम्ही बोलावून घेऊ. एक मिनिट, तिला बोलवण्याची काहीच गरज नाहीये. आणि मला ना आता हे तुमचे घाणेरडे मसाले सुद्धा नको आहेत. जाते मी इथून.